किरण पवार आणि संकेत केदारी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या आणि गोलंदाज कुणाल नाईक एका सुपर डुपर स्टार खेळाडूच्या समोर आणखीन एक अपकमिंग स्टार मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बऱ्याचशा स्पर्धा एकमेकाच्या सोबत खेळल्यात. अनेक वेळा आपण अदृश्य पनवेल या तालुका निहाय संघामधून या खेळाडूंना एकत्र खेळताना पाहत असतो. मात्र आज निमित्त गावदेवी गावठाण क्रिकेट आयोजित सतीशमती चस्काचा हा थरार आणि पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच. एका बाजूला रिहांश 11 सावळेश्वर सावळा आणि त्यांना फाईट करेल कायरा 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी संघ. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून सावळा संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. स्ट्राईकला आपण किरण पवारला पाहतो, नॉस्टगिडला संकेत केदारी. दोन्ही ऑफिशियली पंच ही स्पर्धा कव्हर करत असताना एका बाजूला गणेशजी बाबिस्कर आणि स्पेल एक पंचामध्ये शशी मेहर हे पंच पाहायला मिळतात. पहिला चेंडू खोदलून काढण्याचा प्रयत्न, ब्लॉक चेंडू पाहायला मिळाला, पण इथून चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना सूरजला आपण पाहिलंय. दुसरी धाव डायरेक्ट थ्रो मैदानाच्या आतमध्ये. बरंच काही या चेंडूवर पाहायला मिळाला जाईल. या चेंडूवर 2 धाबा. सूरज आपण घारूला पाहिलं. बऱ्याचशा मैदानामध्ये सूरजची सुद्धा चांगली बॅटिंग, यंदा एक चांगली बरसत तिची बॅटिंग पाहायला मिळाली. कुणाल नाईक त्याच्या विरुद्ध किरण पवार, हे मोठं बॅटल, ही महत्वाची मॅच. खोदून काढलाय समोरच्या दिशेनं लॉफ्टेड फटका, लॉंग ऑफच्या वरतून एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. किरण पवारच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. सहा धावा धावपट्ट्या लागल्या गेल्यात. चेंडू खोदून काढण्याचं काम सध्या करतोय. ब्लॉक ऑल चेंडू पाहायला मिळाले. मागील 2 चेंडू अगदी खोलामध्ये टाकत असताना आपण कुणाल नाईकला पाहिलंय, पण त्याच्या विरुद्ध किरण पवारच्या बॅट मधून मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. क्षेत्ररक्षकाचा जर विचार केला तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये तैनात केला, एक क्षेत्ररक्षक डीप विकेट रिझर्व मध्ये, कारण हा फेवरेट झोन आहे किरण पवारचा. जागेवरून हा खेळण्याचा प्रयत्न, पण कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही. एक निर्धाव चेंडू आला. कुणाल नाईकचं पण कौतुक करूयात. किरण सारखा एक मातबर खेळाडू समोर असताना मात्र कुठल्या प्रकारचा दबाव या गोलंदाजावर पाहायला मिळत नाही, कारण अनेक वेळा एकाच संघातून खेळताना आपण त्यांना पाहत असतो. समोरच्या दिशेने हा खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, इथून मिळाली जाईल ही एकेरी धाव आणि एकेरी धाव्यानिशी धावपटला धावा लागले गेले त्या 7 धाबा. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला आता संकेत केदारी. कुणालचा चेंडू अचूक टप्प्यावर, चांगली लाईन, चांगली लेन, सिक्स टिक गोलंदाजी पाहायला मिळाली. भिंगारी संघाचा नन्ना मुन्ना जादूगर आज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडू मध्ये अवघ्या धाबा खर्च केल्या, त्या म्हणजे 7 धाबा. अजून या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. कुणाल नाईकचा षटक प्रगतीपथावर. किरण सारख्या खेळाडूला सुद्धा शांत केलंय. यावेळचा हा तडाका संकेत केदारीच्या बॅट मधून आजच्या दिवसातील हा लांबलचक षटकार येतोय. शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावपट्ट्यावर धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 13 धावा. एक चांगली दमदार सुरुवात केली ती म्हणजे रिहांश 11 सावळेश्वर सावळा या संघानं. नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य पाहायला मिळाला. किरणच्या बॅटमधून एक चौकार आला. संकेत केदारने एक षटकार ठोकलाय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बराचसा उशीर जरूर झालाय, पण आज तुम्हाला मेगा फायनलचा सामना सुद्धा तेवढ्याच ताकदीचा पाहायला मिळेल. 2 सकाळच्या सत्रामध्ये सामने जिंकले ते म्हणजे विंधणे संघानं, आणि अजूनही आपल्या समोर पहिल्या फेरीतील तिसरा सामना. एका बाजूला कायरा 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय आणि बॅटिंग करतोय रिहांश 11 सावळेश्वर सावळा संघ.
कधी कधी असं वयाच्या मानाने होत असतं. पण आशिष परदेशी गोलंदाजीसाठी आलेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील केली होती. हा फटका जरूर फसला होता, पण इथून लेग पाय स्वरूपात मिळाला जाईल ही एकेरी धाब आणि एकेरी धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले तर 14 धाबा. आशिष परदेशी गोलंदाजीसाठी दाखल झाला. यंदाच्या या 2-3 वर्षामध्ये हा खरं तर खेळाडूची भरपूर चांगली कामगिरी राहिली. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळी आशिषच्या बॅटमधून सुद्धा आले आणि अनेक सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणारा खेळाडू. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा लाऊडली अपील करत असताना इथून डेंजर इननं खरं तर किरण धावत होते. मिळायला जाईल ही अवघी एकच धाव. किरण जेवढा स्ट्राईकला असेल तेवढी मोठी फटकी त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळतील. मागील काही वर्षामध्ये हा फॉर्म मध्ये खेळाडू होता. अनेक साऱ्या स्पर्धा या खेळाडूंना गाजून सोडल्यात. बरीचशी दौरे या खेळाडूचे पाहायला मिळालेत, पण थोडासा बॅट जेव्हा चालू होतो ना तेव्हा खेळाडूला पुन्हा एकदा स्ट्रगल करावं लागतं आणि तेच आता स्ट्रगल करत असताना आपण किरण पवारला पाहू शकतोय. रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची कदाचित एज लागून हा चेंडू समोरच्या दिशेने गेला. मिळते फक्त एकच धाव आणि एकेरी धावेनिशी 16 धावा. इथून प्रयत्न करावे लागतील कारण बॅट्समन संकेत केदारीच्या बॅटमधून एक षटकार आला. तो मोठी फटकी खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू हार्ड हिटर या संघाचा. नेहमी केदारी नाव आल्यानंतर प्रफुल्ल केदारीची आठवण येत असते. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये प्रफुल्ल केदारीची सुद्धा चांगली बॅटिंग आम्ही पाहिलं. लोवर फुल टॉस होता, क्षेत्ररक्षक पुढे आले होते तर स्वतःला फ्लाय केलाय आणि हा चेंडू अडवलाय. जिथून मिळाला जाईल या चेंडूवर अवघी एकच धाव आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या. त्या बॅटिंग करत असताना 17 धाबा. प्रयत्न चांगले आहेत. मोठे फटक्यांच्या सध्या शोधामध्ये हा सावळा संघ आहे. किरणची जर बॅट या मैदानाच्या आतमध्ये बोलली तर लवकरच मोठे धावसंख्या उभा करू शकतो किरण पवार, ही क्षमता आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल पण एका टप्प्यानं चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. किरण पवारच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. किरण पवार ऑन फायर. सरळ चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडं 6 धावांसाठी. समाप्त झाला आणि धावपट्टा धावा लागले गेले त्या बिनबाद 27 धावा. मगातपासून रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करत होता आणि 2 फटके रिव्हर्सचे आलेत. समोरच्या दिशेनं फटके खेळण्यासाठी तर ओळखला जाणारा खेळाडू आहे. त्याची फेवरेट झोन आहे तो म्हणजे नेहमीच तो अल्टीपल्टी येऊन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र असेल, फाईन लेग क्षेत्रामध्ये लांब लचक षटकार ठोकत असतो. पण आज एक वेगळी कमालीची शैली पाहायला मिळाली ती म्हणजे किरण पवारची. त्याच्या बॅट मधून स्विच हिटचे 2 फटके आलेत. एक चौकार पाहायला मिळाला आणि एक चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पलीकडे षटकारा करता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पटला धावा लागले गेले त्या बॅटिंग करत असताना रिहानशा 11 सावळेश्वर सावळा संघाच्या बिनबाद 27 धावा, 27 रन्स. आणि इथून मात्र गोलंदाजीसाठी एक प्रमुख अस्त्र या संघातील मोस्ट लेजंड खेळाडू आमचे रघु काका परदेशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. समोर संकेत केदारी. आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळवण्याची शैली 6च्या 6 चेंडू वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या शैलीने टाकण्याची खासियत असलेला गोलंदाज आहे. यासाठी हा गोलंदाज ओळखला जातोय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर हलकासा आत वळवण्याचा प्रयत्न केला होता. मला जाईल ही लीग बाय स्वरूपात एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 28 धावा. यॉर्कर स्पेशलिस्ट, अनेक लेग कटर या चेंडू साठी स्पेशलिस्टचा गोलंदाज आहे. 40+ चा खेळाडू पण बराचसा अनुभव. समोरच्या दिशेनं यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा हा प्रयत्न पण चेंडू निघून चाललाय गोलीच्या वेगानं. किरण पवारच्या बॅट मधून आलेला या इनिंग मधला हा तिसरा चौकार.
38 धावा धावपट्ट्या लागल्या गेल्या 38 रन्स. 38 धावा धावपट्ट्या लागत असताना रघु परदेशीच्या विरुद्ध आक्रमण केले किरणनं. याच करता स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न मागील चेंडूवर आपण पाहिला होता त्याच कारणाचे 2 फटके. कोलामध्ये हा टाकण्याचा प्रयत्न पण आणखीन एक तडाखा तेवढाच उंच आणि तेवढाच लांब रघु परदेशच्या विरुद्ध किरणच्या बॅट आलेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. एका लेजंड गोलंदाजच्या विरुद्ध आता हा स्टार खेळाडू त्याच्या बॅटनं मोठे फटके. इथून खोलामध्ये हा टाकण्याचा जरूर प्रयत्न केला होता पण लेगिशीच्या थोडसा बाहेर अव्वांतर स्वरूपात. वाईटची फक्त एकच धाव मिळाली जाईल कारण पाठीमाग बॅकवर्ड रिझर्व मध्ये चेंडू अडवलाय. आणखीन एक तडाखा घुटना टेक तमाशा देख चेंडूला पाठवून दिले आर पार लगावला हा तिसरा षटकार. मैदानाच्या चौफेर मगाशी रिव्हर्स सुरुवात केली आणि त्यानंतर आता मैदानाच्या चौफेर त्याच्या बॅट मधून मोठे फटके आले. रघु परदेशीच्या विरुद्ध तब्बल 24 धावा कुठल्यात बॅटिंग करत असताना. त्या म्हणजे किरण पवारनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सावळेश्वर संघाच्या धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 51 धावा. शेवटचं हे षटक डेट ओव्हर आणि स्ट्राईकला आपण संकेत केदारीला पाहू शकतो आणि दर्पण मडवी गोलंदाज आला लास्ट ओव्हर. यापुढे होणारा सामना नावा आणि नारपोली दोन्ही संघाचे कॅप्टनला आपण इथून इन्व्हाइट करतोय. आपण या लगेच पुढील होणारा सामना नावा आणि त्यांच्या विरुद्ध नारपोली दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इथून इन्व्हाइट करतोय. नोचा इशारा आलाय पंचांचा. स्क्वेअर लेग पंचांचा इथून नोचा इशारा येतोय. इथून मिळाले जाईल अवघी 21 धावा आणि 1+1 2 धावा. नो +1 अशा 2 धावा मिळाल्या जातील आणि इथून 2 नवीन धावपट्टा धावा लागले गेल्या त्या 53 धावा. इट्स अ नो बॉल. चला लाईव्ह चेक केला आयोजकांनी आणि इथून मात्र नोचा इशारा आलाय. चला सावळे संघाचा खेळाडू आपण आत येऊ नका. आयोजकांना पहिल्यांदा विचारा.
कारण पॅनलाइज केलं जाईल. आयोजक चेक करत होते लाईव्हच्या माध्यमातून, त्यामुळे आम्ही हा निर्णय तुमच्यापर्यंत कळवतोय. कोणत्याही प्रकारचा इशारा लाईव्ह मध्ये आला नाहीये, त्यामुळं हा नो बॉल आहे. अगदी योग्य निर्णय तपासला गेलाय. नो बॉल आहे रघु काका, चेक केलाय, त्याच्यानंतरच आम्ही हा निर्णय पोहोचवतोय तुमच्यापर्यंत. मागील चेंडूवर 9+1 अशा 2 धावा आल्यात आणि कंटिन्यूटून फ्री हिट असेल. धावपट्टा धावा लागले गेले ते 53. अजूनही 6 चेंडू या षटकातील बाकी आहेत आणि दर्पण मडवीच्या समोर आता मात्र किरण पवार, ज्याच्या बॅट मधून 40 धावा आल्यात. आज अर्धशतक पाहायला मिळेल का किरण पवारचं? अफलातून बॅटिंग. अकुट टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं डोक्यावरून सरळ चौथा षटकार आलाय किरण पवारच्या बॅट मधून. यावेळी देखील फुलरलेनचा चेंडू, यावेळी देखील बॉल हवाई सफर, वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही, साला ठोकलाय षटकार. सलग चौथा षटकार आलाय किरणच्या बॅट मधून. अफलातून बॅटिंग. 11 चेंडू आणि 46 धावांवर खेळतोय तो म्हणजे किरण पवार. कमालीची बॅटिंग. 59 धाबा धापाटा लागले गेले आणि आज मैदानाच्या चौफेर किरण पवार बरसला. चला चेंडू मिळाला किरण. चला खेळाडू कक्ष आपल्यासाठी बनवलाय सावळेश्वर टीम. आपण खेळाडू कक्षामध्ये बसा आणि ही शेवटची वॉर्निंग आयोजकांच्या वतीने तुमच्यासाठी. तुमच्या उजव्या बाजूला खेळाडू कक्ष बनवलाय, तिथे जाऊन आपण बसा. चला अनिकेत आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन तिथे जा. समोरच्या दिशेनं सलग 5वा षटकार आलाय आणि इथून मात्र अर्धशतक किरण पवार एकदा बॅट वरती करायचे. अफलातून बॅटिंग केलंय किरण पवारनं.
71 धाबा आज बरसल्या मैदानाच्या चौफेर किरण पवारनं प्रत्येकाच्या प्रेक्षकाची मनात जिंकली. आज खरं तर 2 दिवसीय स्पर्धेतील सर्वात हायेस्ट स्कोर तो म्हणजे सावळा संघाच्या नावावर राहिला 71 धाबा. दर्पण मडवी पूर्णपणे आता दर्पण पाहायला मिळते गोलंदाजावर. पुन्हा एकदा हा रिव्हर्सचा फटका स्वीच हिटचा पाहायला मिळाला. किरणच्या बॅट आलेला आणखीन एक दर्जेदार हा चौकार. आणि या षटकातील शेवटचा चेंडू धावपटला धावा लागले गेले त्या 75 धावा 75 रन्स. चला ढावा संघाचे कॅप्टन आणि नारपोळी संघाचे कॅप्टन आपण इथं उपस्थित दाखवा. लगेच आपण नाणेफेकी करणार आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. एका बाजूला निर्जा 11 न्हावा आणि त्यांना फाईट करेल नारपोली टीम. लोडी संघाच्या कॅप्टनला हा शेवटचा पुकार आहे. आपण लगेच या लास्ट बॉल आणि बॅटिंग करतोय किरण पवार. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक करताय. जज हातातून झेल निसटलाय. 2 धाबा इथून कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न करत असताना आणि इथून तिसरी धाव घेत असताना फलंदाज संकेत केदारी होतील धावबाद. पहिल्या इथून इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावपटला धाबा लागले गेले त्या 77 धाबा आणि 78 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे कायरा 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी संघासमोर. चला निर्जा 11 न्हावा आणि त्यांच्या विरुद्ध लाईट हाऊस ग्रुप नारपोली हा टीम एकमेकाच्या विरुद्ध खेळतील. आज बरेचसे खरं तर आयोजकांच्या टीम तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण अक्षित 11 मिंदणे संघ आकाश टाकलेचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहिलात. काल सुनील शेठ मडवी यांनी जांभूलपाडा संघाला सुद्धा पुरस्कृत केलं होतं. आणि आज नारपोली टीम लाईट हाऊस ग्रुपच्या वतीनं नारपोली संघ सुद्धा पुरस्कृत करण्यात आला. आणि चला या आपण दोन्ही संघाचे कॅप्टन जॉन्टी या आता झालेली जासे रेड्डी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला नावा संघ. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये संयम अनेक संघ आले. मुरबी आला, पेट आला, पण ज्यांनी आपलं ब्रीद वाक्य कधीच चेंज केलं नाही विदाउट कॉम्प्रोमाइज हे सातत्य राहिलंय. आणि ह्या नावा संघाचा हाच दरारा नेहमी पाहायला मिळालाय. स्पर्धा किती मोठी असो किंवा किती छोटी पण त्या स्पर्धेमध्ये कधी समोर कुठलाही बलाढ्य संघ असू दे किंवा लोकल संघ असू दे त्या संघासोबत विदाउट कॉम्प्रोमाइज करणारा नावा संघ. महाराष्ट्र ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा राधीय सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीनं दीपक शेठ पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक. आणि त्या स्पर्धेमध्ये जेव्हा ग्रामीण लॉट मध्ये या नावा संघाला एंट्री मिळाली नव्हती तेव्हा त्या स्पर्धेमध्ये ओपन मध्ये एंट्री घेऊन हा ग्रामीणचा संघ खेळला होता आणि तिथे सुद्धा चांगली कामगिरी नावा संघाने केली होती. मात्र आज त्यांच्या विरुद्ध लाईट हाऊस ग्रुप नारपोली संघ त्यांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. आज लाईट हाऊस ग्रुपचे अध्यक्ष आमचे धनुशेठ मडवी आणि त्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. या नारपोली टीमचे कॅप्टन आणि नावा टीमचे जॉन्टी आपण या जॉन्टी चला या उशीर करू नका. बघा नारपोली टीमचे कॅप्टन आलेत. एक षटक संपण्या अगोदर जर नावा टीमचे कॅप्टन आले नाही तर पॅनल केलं जाईल आयोजकांच्या वतीनं. धन्यवाद सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या फेरीतील तिसरा सामना रियांशी 11 सावळे आणि त्यांच्या विरोधात कायरा 11 सिद्धिविनायक भिंगारी. हा पुढचा सामना या आता सुरू असणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर नावा आणि नारपोली या दोन संघांमध्ये एक मोठा सामना पाहायला मिळेल.
संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. लाईट मिळेल. या मॅच मध्ये नावाड संघाने पुढील मॅचचा टॉस देखील जिंकला. दुसऱ्या बॉलवरती चौकार. तब्बल 78 धावसंख्येचं आव्हान. विपुलजी पाहायला गेला तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या टीम रियांशी 11 सावळे संघाच्या नावावरती आणि सर्वाधिक वैयक्तिक मोठी खेळी करणारा बॅट्समन किरण पवार, ज्याने या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक कंप्लीट केलं. एकमेव असा खेळाडू जो अर्धशतक कंप्लीट करू शकलाय. कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही 40, 45 या धावसंख्या होताना पाहिल्या. आज देखील सकाळच्या सत्रामध्ये 2 वेळा, एकदा भूषण तदनंतर आकाश पाटील या दोन्ही खेळाडूंनी 40चा टप्पा जरूर ओलांडला, पण तो 50 पर्यंत पोहोचले नव्हते. तो किरण पवार जसा मैदानामध्ये आला त्यानं वैयक्तिक 50 पेक्षा अधिक धावा काढल्यात. 18 बॉल मध्ये 64 धावा. इथून 2 चेंडूंचा खेळ संपलाय. किरण पवार वरती आक्रमण कुणाल नाईक आणि त्याच्या सोबतीला आशिष उतरलाय. फुल टॉस बॉल, टिक फॉर टॅग उत्तर देत असताना कुणाल नाईक मागील बॉल वरती 4, या बॉल वरती मिळतील 6 धावा. गोलंदाजाला रोखावे लागतील. बाबा बाबा चिलीम झुटका इमल गुटका बॉलर फुल बॅटमन वोकार खुश दणदणीत खणखणी षटकार बेकार. खेळ संपला आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय बिनबाद 12. अशी बॅटिंग हवे जर तुम्हाला हे टार्गेट पूर्ण करायचं असेल. आडव्या बॅटनं आणखीन एक किरण पवारची पॉवर जरूर पाहायला मिळाली, परंतु तदनंतर छोटा पॅक बडा धमाका. कुणाल नाईक ऑन अ फायर नाव. चांगली बॅटिंग. 18 धावसंख्या 4 बॉल मध्ये. इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कुणाल अगदी सफल झाले आणि त्या कारणास्तव बॉल पंचांनी इशारा दिला लेग बाईज, एक एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स. पण तू जशी बॅटिंग हवे पहिल्या ओव्हर मध्ये महत्वाचा गोलंदाज आहे किरण पवार आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडल्या बॅट्समन कुणाल नाईक. तो डावखुराचा बॅट्समन आहे आशिष. या कार्डमध्ये देखील चांगली क्षमता आपण सातत्यानं पाहिले. अगदी सेफ्टी आईज डोळ्यांचं संरक्षण करत असताना गॉगल देखील त्याची तुम्ही पाहताय. ओ इनसाइड आउट, फटका सजवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रो, 4 रन. डोंगरचे मा पहिल्या षटकाचा खेळ संपला, जिथे बॅटिंग करत असताना टीम कायरा 11 सिद्धिविनायक भिंगारीने धावसंख्या बनवल्या तब्बल 23 धावा. आता येणारे 18 चेंडू आणि अद्याप 55 धावसंख्येचं समीकरण. मॅच अद्याप रोमांचक स्थितीमध्ये आहे. जोपर्यंत कुणाल नाईक खेळपट्टीवरती आशिष तोपर्यंत तुम्हाला शेवटपर्यंत फाईट पाहायला मिळेल. हे दोन्ही संघ सातत्यानं एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळलेत. मग अशी विपुलजी यांनी देखील उल्लेख केला की व्यावसायिक खेळ खेळत असताना कुणाल नाईक तदनंतर किरण पवार अनेक वेळा एकमेकांच्या समोर एकाच संघामध्ये खेळताना आपण पाहत आलोय. आदर्श 11 पनवेल या संघामध्ये खेळाडू खेळत असतात, पण तो आज ग्रामीण क्रिकेट अक्षय पवार आलाय. किरण पवार नंतर अक्षय पवारला आपण पाहतोय. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हर मध्ये चांगली धावसंख्या 23 धावा बनवल्यात. अद्याप 18 मध्ये 55 काढायचे आहेत. प्रति ओव्हर 18.33 रन रेट. बॅटची एज लागले, डायरेक्ट हिट, काम बनलं असतं. आणि तिथून थ्रो व्यवस्थितपणे नव्हता. एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. किरण पवारनं थोडीशा जास्त प्रमाणात धावा खर्च केल्या. तदनंतर अक्षय आलाय, त्याला आता धावांचा बचाव करावा लागेल.
मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता अद्याप 54 काढायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 17 आणि त्यामध्ये 54 धावा. समोर उजव्या हाताचा बॅट्समन तर दुसरीकडे डावखुऱ्या हाताचा बॅट्समन आशिष देखील आहे, ज्याने एका बॉल मध्ये 4 धावा काढल्या होत्या. शेवटच्या बॉल वरती जो एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग फटका तुम्ही पाहिलात, तो फटका आला होता आशिषच्या बॅट मधून. चांगली क्षमता या खेळाडूमध्ये आणि बिग बॅटल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. पनवेल तालुक्यातील दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात उतरलेत. एकीकडे रसायनी विभागातील सावळे संघ आहे, बॉलला लिव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन्स. किरण पवारनं 22-23 धावा जरूर दिल्या, परंतु तदनंतर अक्षय आल्या. खेळाडूंना आतापर्यंत 2 धावा देखील पहिल्या एका बॉल मध्ये खर्च केल्यात. फुल टॉस बॉल, हवा तसा फटका खेळता आला आणि आशिषला रन्स मिळेल. फक्त एक दुसऱ्या धावेचा केलाय पलटवार आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथून वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत धाव फलकावरती विचार केला तर 27 धावा. आजच्या दिवसामध्ये अक्षित 11 विंदणे संघाने 2 सामने जिंकलेत, सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या टर्नला आपण सुरुवात केली. याच्यानंतर देखील एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. व्हाईट हाऊस संघांना पुरस्कृत केलेला नारपोली संघ आणि त्यांच्या विरोधात निर्जा 11 नावा. या 2 संघांमध्ये पुढची मोठी लढत. दोन्ही पुन्हा एकदा पनवेल तालुक्यातील संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकतील, परंतु हे षटक अक्षयचं फार इम्पॉर्टंट राहील. आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र निघून गेला. प्रत्येक डॉट बॉल प्रेरी संघ आणि मॅच मध्ये टार्गेटच फार मोठं आहे. तब्बल 78 धावसंख्येचा पाठलाग तुम्ही करताय. दुसऱ्या सत्रामध्ये चेस करायच्या त्या धावा. यावेळी मात्र बॅकफुटला गेले आणि बॅट्समनला बॅकफुटलाच ठेवलं. चांगली गोलंदाजी, कलात्मक गोलंदाजी, कधी व्हेरिएशन, कधी फास्ट गोलंदाजी करतोय तर कधी मध्यम गतीनं. हा बॉल थोडासा बाहेर आहे. चांगला डिसिजन पंचांचा. व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्यानंतर या ओव्हरमध्ये कमीत कमी 15-16ची आवश्यकता होती. या ओव्हरमध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा आल्यात आणि तो दबाव आता मैदानामध्ये तुम्ही पाहताय. येणारे 14 चेंडू आणि अद्याप 50 धावा. एक फास्टेस्ट 50 आता मैदानामध्ये तुम्हाला साकारावी लागेल. ज्या पद्धतीनं किरण पवारनं वार केले गोलंदाजांवरती. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती चोख प्रतिउत्तर. बॉल चाललाय ऑन साइडला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार संजीवनी आता टीम कायरा 11 सिद्धिविनायक भिंगारीच्या कक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. 13 चेंडू 44 समीकरण. अक्षय असतील एकीकडे तर दुसरीकडे आशिष देखील चांगल्या फॉर्म मध्ये. अगदी चांगला फटका मागील बॉल वरती. आणखीन एक फुल टॉस लॉप केलाय बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बॉल चाललाय एका टप्प्यानं ओव्हर द रो इनटू द फॅन्स. 4 रन. फाईट तुम्ही मैदानामध्ये पाहताय. समीकरण येऊन टाकलं. येणारे 12 बॉल आणि अद्याप 40 धावा. आता टेन्शन वाढवलंय थोडंसं सावळे टीम संघासमोर देखील. आणि सुरुवातीला सामना जरूर सोपा वाढला, परंतु या मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आता घडू शकतोय. प्रति ओव्हर 20 बनवायचे आहेत. 12 बॉल मध्ये 40 समीकरण. मैदानामध्ये कमालीची बॅटिंग. एक पार्टनरशिप बिलॉंग करत असताना आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक मोठी पार्टनरशिप आपण रियांश 11 सावळे टीम कडून पाहिली. संकेत आणि किरण पवार तब्बल 77 धाव संख्येची पार्टनरशिप या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि तशाच रीतीने वाटचाल सुरू आहे. 38 वरती एकही खेळाडू बाद नाहीये. 12 चेंडू 40 धावा. आयुष्य छान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. आणि ती फाईट तुम्ही मैदानामध्ये पाहता. एकीकडे कुणाल नाईक आणि त्याच्या सोबतीला आशिषचं देखील कौतुक करूया. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. तर कुणाल खेळतात 2 षटकार 1 चौकार 1 दुहेरी आणि 1 सिंगल ना. चांगलं आक्रमण. 12 बॉल 40 धावा. या ओव्हर मध्ये 20-22 आल्या तर मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगेल आणि तीच फाईट प्रेक्षकांना देखील पाहायची. येणारे 12 चेंडू आणि 40 धावा हे समीकरण. कोण जिंकेल कोण हारेल
इथून कुठला संघ पुढच्या दिशेनं पाऊल टाकेल क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदला. अगदी आता फाईन लेगला खेळाडू सेट करण्यात आलाय. डिप मिड विकेट रिझन मध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. वायडिश लॉंगॉनच्या रिझन मध्ये काऊ कॉर्नर लॉंग ऑफला देखील फिल्डर सेट करण्यात आल्या. 12 बॉल 40 धावा. मॅच मध्ये रोमांचकपणा. ओ इथून खराब बॉल. पंचांचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. अक्षयचं कौतुक करूया, त्यानं वेल जज केलं, चांगल्या रीतीनं बॉलला स्टॉप केलं. परंतु इथून पंचांचा इशारा नो बॉल आणि त्याच्यावरती एक धाव देखील. टोटल 2 धावा मिळाल्यात आणि पुढील बॉल अगदी फ्री हिट आहे. पुढील बॉल फ्री हिट. अक्षयनं जर बॉलला स्टॉप नसतं केलं तर आणखीन 4 मिळाले असत्या. चांगल्या पद्धतीनं त्यानं फिल्डिंग केली. तो समीकरण 12 चेंडू आणि 38 धावा. चांगली मॅच प्रेक्षक एन्जॉय करत असताना 12-38 समीकरण. मगाशी रिक्वायर्ड रन रेट 20चा होता, आता 19 वरती आलाय. प्रत्येक बॉल वरती वेगवेगळे दृश्य तुम्ही पाहताय. फ्री हिटचा बॉल, या बॉल वरती आक्रमण करण्याची संधी आहे बॅट्समन आशिषकडे. ओ फायदा उचलू शकले नाहीयेत. कुणाल नाखुश आहे. कदाचित आय थिंक कुणालकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असायला हवी अशा मोमेंटला, कारण आता टार्गेट फार मोठं देखील आहे. 11 चेंडू आणि 38 धावा. जेवढी स्ट्राईक कुणालकडे राहील तेवढी देखील मॅच बनू शकते. रिव्हर्स स्वीपचा केलाय प्रयत्न. बॉल बराच वेळ लवेमध्ये, एक धाव पूर्ण केले. एका धावेवरती समाधान मानत असताना, कारण कुणाला देखील आता कळालंय की जेवढे बॉल राहिले ते आता आपल्याला खेळावे लागतील आणि ज्या धावसंख्या काढायच्या आहेत ते आता वन मॅन शो, एक तर्फी वन मॅन आर्मी. आता एकट्याला लढायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर मध्ये चांगली वापसी पाव. नो बॉल आल्यानंतर देखील चांगलं कमबॅक केलंय. आता येणारे 10 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 37 धावसंख्येची आवश्यकता. या ओव्हर मधील 4 बॉल मार्जिन 16-17चं कमी केलं तरी देखील 20-21 धावा राहू शकतात शेवटच्या षटकामध्ये. अद्याप 37 वन 10 बॉल. आडव्या बॅटने खेळल्या. मिड विकेटला पुन्हा एकदा फिल्डर उभा आहे. चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केले. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अशा रीतीनं कुणाल नाईकची विकेट अगदी मैदानाच्या आतमध्ये. हर्ष उल्हास टीम सावळे संघाला मिळालाय. मोठा झटका दिलाय टीम कुणाल नाईकच्या स्वरूपात. प्रयत्न केला आणि तदनंतर ही रनआउटची विकेट. फार मोठा धक्का दिलाय. कुणालचं खेळपट्टीवरती राहणं अगदी फार महत्वाचं होतं आणि तो परतलाय. नवीन खेळाडू आहेत मैदानामध्ये. सूरज परदेशी तिसऱ्या क्रमांकावरती सूरज येताना पाहायला मिळतात. तो मैदानामध्ये जी वापसी केली. 9 चेंडू 36 धावा. समीकरण सुरुवातीला 13-44, तदनंतर 12-40 वरती आलं. 12-38, 10-37, 9-36. प्रत्येक बॉल वरती वेगवेगळे चित्र तुम्ही पाहताय. 6 षटकार 9 बॉल मध्ये पवन आता मारावे लागतील. 9 चेंडू 6 षटकार. त्यामध्ये पहिला येईल का? फटका चांगला बॉल आलाय कॉम्बॉक्सच्या दिशेनं. सीमा पार षटकार. आठ चेंडू आणि आता 30 धावा. मगाशी 9 बॉल मध्ये 6 षटकारचा अहवाल आपण पाहिला. आता समीकरण येणारे 8 चेंडू आणि त्यामध्ये 5 षटकार मारायचे आहेत. तो दुसरीकडे विचार केला तर षटक क्रमांक 3 तुम्ही पाहताय. गोलंदाज अनिकेत केदारी. त्या खेळाडूला कुठेतरी हे 2 बॉल महत्वाचे फेकायचे आहेत. आणि जर या 2 बॉल वरती चांगले स्ट्रोक आले तर मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल. चला बॉल द्या मैदानामध्ये. 8 चेंडू आणि 30 धावा. हा सामना जिंकण्यासाठी टीम कायरा 11 सिद्धिविनायक भिंगारी आणि त्यांच्या विरोधात रियांशी 11 सावले टीम.
78 धावसंख्येचं आव्हान आणि अद्याप मॅच जिंकण्यासाठी 30 धावा. धाव फलकावरती 48 लागल्यात. 8 चेंडू आणि 30 समीकरण. मॅच बॉल चला मॅच बॉल मिळाला असेल तर मैदानामध्ये द्या. ज्या बॉलवरती षटकार मारला होता तो चेंडू आता मैदानामध्ये आलाय. येणारे 8 चेंडू आणि अद्याप 30 धावेचं समीकरण आहे. ओव्हर मधील शेवटचे 2 चेंडू. तीच प्रतीक्षा भिंगारी टीमचे खेळाडू देखील करत होते की कधी तो मॅच बॉल खेळाडूंपर्यंत पोहोचेल. चला आता मात्र तो चेंडू देखील मिळाला आणि आता 8 चेंडू आणि 30चं समीकरण. महत्वाची मॅच, महत्वाचे 2 बॉल. पुढचा चेंडू खोलात टाकलाय. यॉर्कर पद्धतीचा प्रयत्न. बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. समीकरण 7 चेंडू 30 धावा. आता अंडर प्रेशर पुन्हा एकदा टीम भिंगारी संघ आणि या बॉलवरती मोठा फटका फार गरजेचा होता. समीकरण येणारे 7 चेंडू आणि 30 धावा. मॅच मध्ये कशा पद्धतीने कमबॅक करेल का कायरा 11 सिद्धिविनायक भिंगारी, रियांश 11 सावळे या 2 बलाढ्य टीम मध्ये तुम्ही मॅच पाहताय. शेवटचा बॉल. आणखीन एक यॉर्कर बॉल. एक धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट करू शकले नाहीयेत गोलंदाज. रन्स मिळेल फक्त 1. आता समीकरण 6 चेंडू आणि तब्बल 29 धावा. 6 बॉल 29 धाव संख्येचं समीकरण. पुढील मॅच दोन्ही संघ आपण देखील थोडेसे रेडी राहा कारण दुपारचे 3:47 होत आहेत. आज मेगा फायनलचा दिवस आहे. थोडासा मगाशी उशीर जरूर झाला. जवळजवळ 1 तास निघून गेल्यानंतर ही स्पर्धा आपण पुन्हा एकदा सुरू केली. निर्जा 11 नावा आणि त्यांच्या विरोधात व्हाईट हाऊस 11 नारपोली या 2 संघांमध्ये पुढचा सामना नारपोली टीमनं नाणेफेकीत जिंकले. शेवटचे 6 बॉल राहिलेत आणि 6 बॉल मध्ये 29 धावा बनवाव्या लागतील. टीम कायरा 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ नेहमी उरण तालुक्यामध्ये देखील हा संघ सातत्याने क्रिकेटच्या स्पर्धामध्ये खेळताना आपण पाहिलाय. मोठमोठ्या स्पर्धा अक्षरशः गाजवून सोडल्या त्या टीमनं. तो आज विचार केला तर 6 मध्ये 29 धावा. थोडीशी परिस्थिती कठीण आहे. 6 मध्ये 5 षटकार माराल तर तुम्ही ही मॅच जिंकू शकता. कंपल्सरी चेसिंग परंतु ती क्षमता तुमच्याकडे असायला हवी. मॅचचा रिझल्ट काही येऊ दे परंतु लढावं लागेल या मॅच मध्ये. येणारे 6 चेंडू आणि 29 धावा. शेवटच्या षटकामध्ये राज केदारीला इन्व्हाइट केले कॅप्टननं. पहिल्या षटकामध्ये किरण वर 23 आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अक्षय पवार 15 धावा दिल्या परंतु तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्याच नाहीयेत. मोठा फटका पाहायला मिळाला नाही आणि त्याच कारणास्तव प्रेशर वाढला. 12 बॉल मध्ये 40 धाव संख्येची आवश्यकता होती. आता समीकरण येणारे 6 चेंडू आणि 29 धावा म्हणजे मागील ओव्हर मध्ये अवघ्या 11 आल्यात. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी 18-20 धावा हव्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये 29. पहिला बॉल स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला फेकून दिले लॉंगॉनच्या वरून षटकार. मेरे बयान का नाम मेरे चला त्या ठिकाणी बॉल गेल्यानंतर मिळणं थोडंसं कठीण आहे. त्या ठिकाणी खड्डा देखील आहे. तिथे बॉल मिळणार नाहीये. 5 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 23 धावा. चला टाइम वेस्ट नकोय. तिथे पाणी देखील आहे. आमचे आयोजक आम्हाला सूचना कळवत आहेत. तिथून बॉल मिळणार नाहीये आता. चला मगाशी देखील बॉल दिलेत ते आता चॉईस करा आणि त्यातूनच तुम्ही खेळा. 5 चेंडू 23 धावा. आत्ताच्या घडीला असे बॅट्समन बरेचसे आहेत जे नवीन बॉल वरती देखील षटकार ठोकत असतात. मगाशी आपण किरण पवारला पाहिलं. कुणालनं देखील तशीच सुरुवात केली. नवीन बॉल वरती देखील षटकार येत आहेत. पूर्वीच्या काळामध्ये MRF चे बॉल जवळजवळ 2 ते 3 षटक तुम्हाला अगदी सावध पवित्र्यानं हलक्या हाताने खेळावं लागायचं क्रिकेट. तो आताच्या घडीला तसं नाहीये. वेगवेगळ्या प्रकारचे बॉल कंपनीचे आलेत. नेव्ही असतील, फुलटॉस असतील आणि त्याच्यावरती तुम्ही सहजरित्या आक्रमण करू शकता. आता समीकरण 5 चेंडू आणि 23 धावा. एका षटकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांचकपणा, रंगतदारपणा निर्माण केलाय. 5 चेंडू 23 धावा. आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलला रन्स मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. धाव नाहीये. कुठल्याही प्रकारची रन्स घेतली नाहीये बॉलवरती. आणि आता समीकरण 4 चेंडू आणि 23 धावा. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न राहिला. बॅट्समन आशिषला आपण पाहतोय. 4 चेंडू आणि आता 23 म्हणजे 4ही बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या अगदी पलीकडे पाठवायचे आहेत.
4 षटकार मारावे लागतील. 4-23 समीकरण. यॉर्कर बॉल त्याला दिलाय सन्मान. 3 चेंडू आणि आता 23 धावा. आता रियांश 11 सावळे संघानं चांगला परफॉर्मन्स दिला. सर्वाधिक धावा आजच्या दिवसामध्ये ज्या टीमच्या नावावरती राहिल्या तो हेही विसरू नका, किरण पवारनं देखील या स्पर्धेमध्ये पहिलं षटक अर्धशतक फेकलंय. कमालीची बॅटिंग केले. जबरजबल 60हून अधिक धावा त्याच्या बॅट मधून आल्या. चांगला बॉल आहे. थोडीशी लाऊडली अपील त्यांच्या मागून झाली. तो डॉट बॉल. पूर्णपणे या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवत असताना रियांश 11 सावळे टीम चांगला परफॉर्मन्स त्या टीमनं केलाय. सुरुवातीला अडचणी जरूर आल्या पहिल्या षटकामध्ये किरणच्या ओव्हरमध्ये, परंतु त्याच्यानंतर जे कमबॅक केलं ते लाजवाब होता. आणि शेवटच्या बॉलवरती इथून षटकार ठोकत असताना आणखीन एक चांगला स्ट्रोक षटकार. परंतु पुढील मॅच सज्जर आपण एक बॉल शिल्लक आहे.